बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये झेडपीच्या इच्छुकांची मात्र गर्दी पाहायला मिळते। कोकाटेंच्या कन्या समंतिनी कोकाटे सुद्धा इच्छुक आहेत। उदय सांगळेंच्या पत्नी शीतल सांगळे सुद्धा इच्छुक आहेत। आमदार दिलीप बनकरांच्या पत्नी मंदाकिनी सुद्धा या ठिकाणी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। वैभव घुगे या संदर्भातली माहिती देत आहेत। वैभव, तृप्ती, खरं तर बघायला गेलं तर आता यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता लवकरच आलेल्या आहेत। खरं तर नाशिकमध्ये सोमवारी कालिदास कला मंदिर या ठिकाणी आरक्षण जाहीर झालं। यामध्ये जे आहेत 74 जे आहेत ते आरक्षण जाहीर झालंय। खरं तर आपण बघायला गेलं तर 2017 नुसारच 27% ओबीसी पद्धतीनुसारच जे आहेत ते हे आरक्षण या ठिकाणी जाहीर झालं आहे। यामध्ये खरं तर बघायला गेलं तर 10 ओबीसी महिला प्रवर्गासाठी आहेत, त्यानंतर 9 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत, त्यानंतर 15 अनुसूचित जमाती ज्या आहेत महिला त्या प्रवर्गासाठी आहेत, त्यानंतर 15 अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आहे आणि 3 अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षण राखीव ठेवण्यात आलंय। खरं तर बघायला गेलं तर एकूण 50% जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। निश्चित वैभव, धन्यवाद सविस्तर माहिती करता।